हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण बघणार आहोत या ठिकाणी टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट ब्रिज कोर्स स्टँडर्ड 9th सायन्स अँड टेक्नॉलॉजी ॲक्टिव्हिटी नंबर 8. So dear student, we will learn here about let's understand what we learn in this activity number 8. We learn about मॉलेक्युलर फॉर्म्युला अँड व्हॅलन्सी. या ॲक्टिव्हिटीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण मॉलेक्युलर फॉर्म्युला आणि व्हॅलन्सी म्हणजेच संयुजाबद्दल आणि रेणुसूत्र म्हणजे काय होते आहे याबद्दलची माहिती आपण घेऊया. रेफरन्स आहे मागील इयत्ता 8वीचं स्टँडर्ड 8 टेक्स्टबुक लेसन नंबर 6 अँड कंपोजिशन ऑफ मॅटर. द्रव्याचे संघटन म्हणजेच कंपोजिशन ऑफ मॅटर या संदर्भामधील लेसन नंबर 6 आपण या ठिकाणी बघणार आहोत. व्हॉट वी लर्न अबाउट लर्निंग आउटकम्स ऑर यलोज टू राईट मॉलेक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड्स विथ एक्सप्लेनेशन. आपल्याला मॉलेक्युलर फॉर्म्युला कसा लिहायचा असतो एखाद्या संयुगाचा त्याबद्दल आपण काय शिकलो आहे त्याबद्दलचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे. दुसरं लर्निंग आउटकम आहे टू आयडेंटिफाय कन्स्टिट्युएंट इन मॉलेक्युलर फॉर्म्युला. एखाद्या मॉलेक्युलर फॉर्म्युलामधील रेणुसूत्रामधील घटक काय आहे. कन्स्टिट्युएंट्स मीन्स घटक. व्हिच एलिमेंट्स आर देअर इन ए मॉलेक्युलर फॉर्म्युला ऑफ दॅट कंपाऊंड. ओके, डू यू अंडरस्टँड डिअर स्टुडंट? ओके, देन थर्ड लर्निंग आउटकम इज टू आयडेंटिफाय व्हॅलन्सी इन मॉलेक्युलर फॉर्म्युला. म्हणजे त्यामध्ये असणारे जे काही एलिमेंट्स असतात या एलिमेंट्सची आपल्याला सिम्बॉल माहिती पाहिजे आहे. काय माहिती पाहिजे आहे? सिम्बॉल म्हणजेच संयुजा. एलिमेंटचं सिम्बॉल माहिती असणं त्याशिवाय आपण मॉलेक्युलर फॉर्म्युला जो आहे तो लिहू शकत नाही आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट पार्टकडे आपण जाऊया. यामध्ये आपण बघूया लेट्स टेक ए लुक. काय अभ्यासायचं आहे यामध्ये मीन्स व्हॉट इज मीन बाय मॉलेक्युलर फॉर्म्युला. व्हॉट इज मॉलेक्युलर फॉर्म्युला काय आपण अभ्यासूया. रेणुसूत्र म्हणजे काय होते आहे. मॉलेक्युलर फॉर्म्युला इंडिकेट द नंबर ऑफ ॲटम ऑफ ईच ऑफ द कन्स्टिट्युएंट्स एलिमेंट्स प्रेझेंट इन वन मॉलिक्यूल ऑफ ए कंपाऊंड. एलिमेंट सिम्बॉल्स and numbers of an atom written at the base of the symbol. Okay, do you understand about what is mean by molecular formula? The molecular formula indicate काय दर्शवितो मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला मध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती अणू असते आहे त्यामध्ये त्या मूलद्रव्याचे एलिमेंटचे इन दॅट मॉलिक्यूल ऑफ ए कंपाऊंड. एलिमेंट सिम्बॉल असतं आहे. दुसरं असते एलिमेंटच्या सिम्बॉल्स आणि नंबर ऑफ ॲटम किती अणू आहे त्यामध्ये. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी NH3 आहे. इट इज ए केमिकल फॉर्म्युला ऑफ अमोनिया. म्हणजे हाऊ मेनी मॉलिक्युल्स इन वन मॉलिक्यूल, हाऊ मेनी विच आर द ॲटम्स. एक आहे नायट्रोजन आणि दुसरं आहे हायड्रोजन. मग नायट्रोजन इथे आहे नंबर 1. एक नायट्रोजन आहे ॲटम आहे आणि 3 हायड्रोजन ॲटम आहे. याचा अर्थ असा होतो अमोनियाचा एक मॉलिक्यूल 3 ॲटम्स ऑफ हायड्रोजन अँड 1 ॲटम ऑफ नायट्रोजन. इट फॉर्म्स 1 ॲटम ऑफ नायट्रोजन अँड 3 ॲटम ऑफ हायड्रोजन. ओके, या पद्धतीनं आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय होते आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासलं आहे. आता आपण या ठिकाणी बघूया व्हॉट वी लर्न फ्रॉम द मॉलेक्युलर फॉर्म्युला. मग आपल्याला काय शिकायचं आहे मॉलेक्युलर फॉर्म्युलामध्ये आपण काय शिकू शकतो. व्हॉट वी लर्न फ्रॉम द मॉलेक्युलर फॉर्म्युला. नो अबाउट आपल्याला अभ्यासायचं आहे. 3 भाग आहे यामध्ये. एक नो अबाउट हाऊ टू ड्रॉ सिम्बॉल्स इन मॉलेक्युलर फॉर्म्युला. त्यानंतर 2 उदाहरण आहे. एक आहे CH4 मिथेन आणि NH3 मीन्स अमोनिया. या 2 कंपाऊंडचं आपल्याला उदाहरण घेऊन आपल्याला मॉलेक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय होते मित्रांनो ते अभ्यासायचं आहे. नो अबाउट 1 कन्स्टिट्युएंट एलिमेंट. कोणते घटक असते आपण बघूया. हाऊ टू ड्रॉ सिम्बॉल इन मॉलिक्युलर फॉर्म्युला. दुसरा आहे फॉर एक्झाम्पल CH4.
CH4 इज ए केमिकल कंपाऊंड. ओके, मिथेन यामध्ये कार्बन आहे. C इज द सिम्बॉल ऑफ कार्बन अँड H इज द सिम्बॉल ऑफ हायड्रोजन. हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे NH3 मध्ये N इज द सिम्बॉल ऑफ नायट्रोजन अँड H इज द सिम्बॉल ऑफ हायड्रोजन. ओके, त्यानंतर दुसरा आहे कन्स्टिट्युएंट एलिमेंट. आपण पाहिले त्या कंपाऊंड मध्ये व्हिच आर द कन्स्टिट्युएंट एलिमेंट, त्यामध्ये कोणते घटक आहे. जसं इथे मिथेन मध्ये कार्बन आणि हायड्रोजन आहे, तर अमोनियामध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजन आहे. इतकं आपण पाहिलं. दुसरं आहे यामध्ये ॲटॉमिक नंबर्स इन कन्स्टिट्युएंट एलिमेंट. मग किती ॲटम्स त्यामध्ये एलिमेंटमध्ये आहे. नंबर रिटन ॲट द बेस ऑफ द सिम्बॉल इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला. त्या जर आपल्याला आपण बघतो आहे, यावरून आपण ओळखूया. नो नंबर रिटन ॲट द बेस मीन्स 1 ॲटम. जसं CH4 या ठिकाणी लिहिलेलं आहे. CH4 कार्बन या ठिकाणी लिहिलेलं नाही आहे, पण हायड्रोजनमध्ये 4 नंबर लिहिलेला आहे. याचा अर्थ मिथेनमध्ये 4 हायड्रोजन ॲटम आहे आणि इथे लिहिलं नाही आहे. याचा अर्थ नंबर ऑफ कार्बन ॲटम इन मिथेन इज 1. ओके, म्हणून या ठिकाणी लिहिलेलं नसते. इथे म्हटलेलं आहे नो नंबर रिटन ॲट द बेस. हा बेस आहे, ह्या बेसला लिहिला नाही आहे. याचा अर्थ याचा 1 असा होतो आणि CH4 म्हणजे हायड्रोजन 4 आणि कार्बन 1. कार्बन C1, हायड्रोजन 4 ॲटम. याच पद्धतीनं या ठिकाणी पण आपण अमोनियामध्ये बघू शकतो आहे. नंबर नॉट रिटन ॲट द बेस म्हणजे नायट्रोजन 1 ॲटम आहे आणि हायड्रोजन 3 ॲटम यामध्ये असते आहे. ओके, त्यानंतर तिसरं या ठिकाणी आहे व्हॅलन्सी इन कन्स्टिट्युएंट्स एलिमेंट्स. मग यामध्ये व्हॅलन्सी आपण कशा पद्धतीनं ओळखूया. तर व्हॅलन्सी कशा पद्धतीनं ओळखायची, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ सिम्बॉल ॲट द या ठिकाणी लिहिलेला आहे ॲट द बेस ऑफ द मॉलिक्युलर फॉर्म्युला. त्यानंतर ज्या पद्धतीने तर CH4 लिहिलेला आहे, CH4 आहे याचा अर्थ कार्बनची व्हॅलन्सी ऑफ कार्बन इज 4. ओके, हायड्रोजनची व्हॅलन्सी आहे, व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन इज 4. अमोनियामध्ये नायट्रोजनची व्हॅलन्सी आहे 3 आणि हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 आहे. या पद्धतीनं व्हॅलन्सी असते आहे आणि व्हॅलन्सीवरून आपण ओळखू शकतो आहे की ते मूलद्रव्य कशा पद्धतीनं तयार झालेलं आहे. त्यानंतर चौथा भाग यामध्ये दिलेला आहे केमिकल बॉन्ड्स कशावरून ओळखायचे इन कन्स्टिट्युएंट एलिमेंट. नंबर ऑफ व्हॅलन्सी इज इक्वल टू केमिकल बॉन्ड्स इन कन्स्टिट्युएंट एलिमेंट. ओके, त्याचप्रमाणे नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहे, व्हॅलन्सी किती आहे, 4 आहे, म्हणजे 4 बॉन्ड आहे. हायड्रोजनमध्ये व्हॅलन्सी किती आहे, 1 आहे, म्हणजेच याचा बॉन्ड म्हणजे बंध. किती बंध असते, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, किती 1 बॉन्ड आहे, 2 बॉन्ड आहे, यामध्ये 4 बॉन्ड्स आहे. नायट्रोजनमध्ये 3 व्हॅलन्सी आहे, म्हणजे नायट्रोजनमध्ये ट्रिपल बॉन्ड असतो आहे. ओके, या पद्धतीनं. आणि हायड्रोजनमध्ये सिंगल बॉन्ड असतो आहे, कारण हायड्रोजन व्हॅलन्सी 1 आहे आणि म्हणून त्यामध्ये बॉन्ड 1 आहे. ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 आहे, म्हणून यामध्ये 2 ॲटममध्ये व्हॅलन्स अशा पद्धतीचा बॉन्ड असतो आहे. हे सुद्धा आपल्याला यावरून समजतो आहे. म्हणजे आपण या ठिकाणी जे बघितलं की कशा पद्धतीनं आपण ओळखलं आहे व्हॉट वी लर्न फ्रॉम द मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर मित्रांनो, आपण काय शिकलो आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला शिकता येतं आहे कन्स्टिट्युएंट एलिमेंट, ॲटॉमिक नंबर इन द कन्स्टिट्युएंट एलिमेंट. त्यानंतर व्हॅलन्सी आपण बघितलेली आहे, व्हॅलन्सी किती आहे कन्स्टिट्युएंट एलिमेंटची आणि केमिकल बॉन्ड किती आहे. जेवढी व्हॅलन्सी असते, नंबर ऑफ व्हॅलन्सी इज इक्वल टू केमिकल बॉन्ड इन द कन्स्टिट्युएंट एलिमेंट. हे आपण लक्षात घ्यायचं आहे, कारण आजच नाही आहे, हा 8वीचा अभ्यासक्रम आहे म्हणून 9वीला आपल्याला शिकतो आहे. तर हा अभ्यासक्रम आपल्याला पुढेही 10वी, 11वी, 12वी आणि पुढच्या शिक्षणासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. ओके, तर हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल मित्रांनो. त्यानंतर व्हॅलन्सी म्हणजे काय होते आहे, द ॲबिलिटी ऑफ जॉईनिंग to another atom with a chemical bond is a chemical property of an atom. This ability is indicated by a number and this number is called valency of that atom. Molecular formula is formed by the valency वरून molecular formula ठरत असतो. मग आपण या ठिकाणी लेट्स प्रॅक्टिसमध्ये अधिक आपण अभ्यासूया, कशा पद्धतीनं आपल्याला अभ्यास करता येतं ते आता आपण बघूया मित्रांनो. तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये काय लिहायचं आहे, शाळेच्या नोटबुकमध्ये,
तर इन युअर स्कूल नोटबुक, in a science notebook, write the steps of writing molecular formula of following compound. Sodium sulfate. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, what is the formula of sodium sulfate? Formula of sodium sulfate is Na2SO4. मग आपण जेव्हा एखादं स्टेप बाय स्टेप मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण लिहितो आहे, मग Na2SO4 कशा पद्धतीनं आला आहे, तर सर्वात आधी फर्स्ट स्टेप इज टू फॉर्म सिम्बॉल्स. मग सोडियमची सिम्बॉल आहे Na आणि या ठिकाणी रॅडिकल्स आहे SO4. मग सोडियमची सिम्बॉल पाहिल्यानंतर त्याची व्हॅलन्सी किती आहे? सोडियमची व्हॅलन्सी ऑफ सोडियम इज 1 अँड SO4 मधलं जे काही रॅडिकल्स आहे याची व्हॅलन्सी आहे, याची व्हॅलन्सी 2 आहे. चला, पहिली स्टेप आपण काय केलं आहे? सिम्बॉल घेतलेले आहे. दुसरी स्टेप त्याची व्हॅलन्सी घेतली आहे. तिसरी स्टेप त्यामध्ये आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपण अशा पद्धतीनं त्याचा आपल्याला फॉर्म्युला, यू कॅन राईट डाऊन द फॉर्म्युला नाऊ. Na2, Na कुठे आलेला आहे? Naचा एरो कुठे आला आहे? 2 आणि SO4 कुठे आहे? 1. मग Na2 या ठिकाणी अशा पद्धतीनं यू कॅन राईट डाऊन द फॉर्म्युला ऑफ सोडियम सल्फेट Na2SO4. ओके, तर अशा पद्धतीनं रायटिंग आपण केलेलं आहे. त्यानंतर पोटॅशियम नायट्रेटचा फॉर्म्युला, हाऊ वी कॅन राईट डाऊन द फॉर्म्युला ऑफ पोटॅशियम नायट्रेट. आपल्याला आता तुम्ही मला सांगा, तो व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ पोटॅशियम? सिम्बॉल ऑफ पोटॅशियम इज K अँड पोटॅशियम नायट्रेट माहिती असेल तुम्हाला, KNO3. KNO3 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट. मग या ठिकाणी पोटॅशियमचे सिम्बॉल K आहे, नायट्रेट NO3 आहे, रेडिकल्स, आणि मग याचं व्हॅलन्सी लिहायची आहे. पोटॅशियमची व्हॅलन्सी 1 आहे, नायट्रेटची व्हॅलन्सी 1 आहे. ओके, तर या पद्धतीनं आपण या ठिकाणी आपण बघूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण केलेलं आहे तर या पद्धतीनं येणार आहे. ओके, कारण O3 आलेला आहे या ठिकाणी. मग या म्हणून याचा फॉर्म्युला तयार होतो आहे KNO3 या पद्धतीनं. तिसरा आहे कॅल्शियम ऑक्साईड. हाऊ कॅन राईट डाऊन द फॉर्म्युला ऑफ कॅल्शियम ऑक्साईड? CaO मीन्स कॅल्शियम ऑक्साईड. वी कॅन राईट डाऊन द सिम्बल ऑफ कॅल्शियम अँड सिम्बल ऑफ ऑक्सिजन. मग व्हॅलन्सी लिहायची आपल्याला. सेकंड स्टेप आहे याची, राईट डाऊन द व्हॅलन्सी. व्हॅलन्सी ऑफ कॅल्शियम इज 2 अँड व्हॅलन्सी ऑफ ऑक्सिजन इज 2. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण या ठिकाणी केलं तर या पद्धतीनं होणार आहे. ओके, या पद्धतीनं होणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर CA काय येणार आहे? दोन्ही याचं 2 आहे, 2 कॅन्सल होणार आहे या ठिकाणी, आणि अशा पद्धतीनं याचा फॉर्म्युला CaO राहणार आहे, कॅल्शियम ऑक्साईडचा. तर हे मित्रांनो आपल्याला लक्षात येणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी बघा, आता तुम्ही अभ्यास केल्यानंतर व्हॅलन्सी ऑफ कार्बन इज 4. कार्बनची व्हॅलन्सी किती आहे? 4 आहे. आणि व्हॅलन्सी ऑफ ऑक्सिजन इज 2. राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कार्बन डायऑक्साईड. मग कार्बन डायऑक्साईड जर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे CO2 आहे. हा म्हणजे कशा पद्धतीनं CO2 आलेला आहे? सो वी कॅन, आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आहे. मग इथे 2चा भाग जातो आहे, 2 1 2 2 2 4, 2 2 4. ओके, तर या पद्धतीनं बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये कार्बन 1 राहणार आहे आणि O2 राहणार आहे, CO2. अशा पद्धतीनं कार्बन डायऑक्साईडचा फॉर्म्युला वी कॅन राईट डाऊन द फॉर्म्युला ऑफ कार्बन डायऑक्साईड ॲट दिस टाईम. त्यानंतर शेवटचा आणि तिसरा प्रश्न या ठिकाणी आला आहे मित्रांनो, तुम्हाला नक्की समजलं असेल. राईट 2 एक्झाम्पल्स ऑफ हॅव्हिंग व्हॅलन्सी इज 1 अँड व्हॅलन्सी 2 ऑफ एलिमेंट. मग कोणत्या एलिमेंटला व्हॅलन्सी 1 आहे? आपल्याला आपण बघू इथं व्हॅलन्सी 1 वाले एलिमेंट आहे, आपण आताच पाहिलेला आहे, हायड्रोजन. कोणता एलिमेंट आहे? हायड्रोजन. त्यानंतर क्लोरीन. ओके, CHLORINE, क्लोरीन, हायड्रोजन, क्लोरीन. त्यानंतर सोडियम पण आपण बघितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं ह्या 3 एलिमेंट जे आहे यांची व्हॅलन्सी 1 आहे. मग 2 व्हॅलन्सी असणारे कोणते एलिमेंट आहे ते पण आपण या ठिकाणी बघतो आहे. 2 व्हॅलन्सीचा आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन हॅज 2 व्हॅलन्सी. ओके, त्यानंतर मॅग्नेशियम आहे, ऑक्सिजन, मॅग्नेशियम, MAGNESIUM, मॅग्नेशियम. त्यानंतर कॅल्शियम. ओके, 2 उदाहरणं आहे, आपण 3 उदाहरणं या ठिकाणी बघितलेले आहे. ओके, मॅग्नेशियम, कॅल्शियम, ऑक्सिजन. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ हॅव्हिंग व्हॅलन्सी नंबर 2.
आणि एक व्हॅलन्सीवाले आपण पाहिलेले आहे सोडियम, क्लोरीन, हायड्रोजन. ओके, तर अधिक माहितीसाठी आपल्याला या लिंकचा उपयोग आपण मित्रांनो करू शकतो. माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझे राजकुमार तिरवानी यूट्यूब चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं. ओके, तर थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.